हॅलो एव्हरीवन. सो कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सो सगळे ठीक असतील. सो आज आहे आमची अॅनिव्हर्सरी. ही आमची 8th अॅनिव्हर्सरी आहे. त्यासाठी मी एक सरप्राईज गिफ्ट आणण्यासाठी मी चाललेली बेलापूरला. बेलापूरला डेकॅथलॉन आहे. सो तिथे मी चाललेली काही शॉपिंग करण्यासाठी. ॲक्चुअली आता आम्ही जिम लावणार आहोत. सो जिमसाठी मी बोलली पूर्ण एक जिमचा सेट घेईन. पण मी तिथे गेली तर मला जिमचा सेट तिथे असा एवढा खास नाही वाटला. सो त्यामुळे मी सरप्राईज गिफ्टमध्ये मी दिलेला आहे शूज. सो शूज मी काल घेतले आहे. पण तुम्ही बघाल तर डेकॅथलॉनमध्ये खूप असं मोठं आहे बेलापूरला. आणि इकडे 28 नोव्हेंबरपासून सेलही आहे. टिल 5th और 6 नोव्हेंबरपर्यंत आहे. तो 10 दिवसाचा सेल समथिंग आहे. 10 या 5 दिवसाचा. सो अशा प्रकारे तुम्ही बघाल तिथे स्केटिंगपासून, सायकलिंगपासून एव्हरीथिंग, एव्हरीथिंग इज देअर. सो तिथे एक ही अशी सायकल होती. सो तीही मी चालवली. सो खूप मजा आली. पण ॲक्चुअली बॅलन्सिंग करणं हे कठीण आहे. असं म्हणजे आपल्याला वाटतं एकदम ईझी बघण्यासाठी. पण हे ॲक्चुअली बॅलन्स वगैरे करणं थोडं कठीणच आहे. सो अशा प्रकारे मीही तिकडे थोडा एन्जॉय केला. आणि त्यानंतर तुम्ही बघाल तर इथे प्रत्येक स्पोर्ट्ससाठी वेगवेगळे सेक्शन आहेत. सो तुम्ही सपोज जिम असाल तर जिमचं सेक्शन वेगळं आहे किंवा स्विमिंग असेल स्विमिंगचं सेक्शन. तो हा शूजमध्ये हा एक शूज मला आवडलेला आणि हा शूज मी घेतला. पण तो साईजमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून मी हा ब्लॅक कलरचा शूज ऑप्शनला ठेवलेला आहे. सो जो शूज घेतलेला आहे तो मी चेंज करून ब्लॅक कलरचा शूज घेणार आहे. सो मी आत्ता बाहेरून आली आहे आणि जसं तुम्ही बघितलं की मी गिफ्ट घेऊन आली आहे. आता गिफ्ट घेऊन आल्यानंतर माझं दुसरं सरप्राईज असं आहे की मी आज बनवते आहे मितेशचं आवडतं चिकन तंदुरी अँड चिकन भाकरी राईस असं मी बनवत आहे. सो त्यासाठी मी घेऊन आली आहे चिकन. सो इथे मी बनवणार आहे चिकन तंदुरी. त्यासाठी इथे दही पण घेतलेलं आहे. इथे रेडी केलेलं आहे चिकन. हे चिकन ग्रेव्हीसाठी आहे. त्यासाठी ऑनियन फ्राय करत होती. त्यानंतर इथे हा तंदुरीचा चिकन आहे. त्या तंदुरीला मी एअर फ्रायमध्ये तंदुरी बनवली आणि नंतर आले मितेश. सो मितेशला आम्ही सरप्राईज दिलं. सो एक मितेश आलेले येताना केक घेऊन. सो आम्ही केला केक कटिंग आणि केक कटिंग नंतर आम्ही जो डिनर मी बनवलेला स्पेशल मितेशलाही खूप बरं वाटलं, की आल्या-आल्याच पूर्ण जेवण रेडी होतं. सो इथे आम्ही एन्जॉय केला. विवांशही तुम्ही बघाल तर खूप असं एन्जॉय करत होता. त्यांना केकसाठी ते एक्साइटेड होते. सो केक त्यांना खास खायचा होता. सो दोघांनाही केक दिला आणि आम्हीही केक खाल्ला आणि त्यानंतर आम्ही डिनर एन्जॉय केला. सो अशा प्रकारे आज माझा गेला अॅनिव्हर्सरीचा दिवस. आणि हां, नंतर मी जे गिफ्ट आणलेलं सरप्राईज गिफ्ट तेही मितेशला दिलं आणि मितेशनेही मला सरप्राईज गिफ्ट आणलं एक. मलाही माहिती नव्हतं की मितेश हे गिफ्ट आणतील. सो त्यांनीही मला एक वॉच आणलेलं बिकॉज जिमसाठी वॉचही आता इम्पोर्टंट आहे. सो अशा प्रकारे आमचा दिवस स्पेंड झाला. थँक यू. बाय.